मुंबईच्या माजी उपमहापौर अलका केरकर यांचं निधन. अल्पशा आजारानं निधन. सलग 3 वेळा नगरसेविका म्हणून केरकर निवडून आल्या होत्या. वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास. 68व्या महाराष्ट्र केसरीचा अंतिम सामना आज रंगणार. गादी विभागामधून सोलापूरचा जय पाटील आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्यामध्ये अंतिम सामना होणार. माती विभागामधून सोलापूरचा महेंद्र गायकवाड आणि हिंगोलीचा सिकंदर शेख यांची अंतिम फेरीमध्ये धडक. मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक. ठाणे, वाशी आणि नेरूळ दरम्यान 5 तास रेल्वे सेवा बंद. मुलुंड, ठाणे आणि दिवा कल्याण दरम्यानच्या उपनगरीय गाड्यांवरही ब्लॉकचा परिणाम होणार. पुणे महापालिकेमध्ये राजकीय पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्याची समन्वय समिती असणार. सर्वसाधारण सभेचे कामकाज वेळेमध्ये पूर्ण व्हावं यासाठी समिती असणार. समितीमध्ये महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे गटनेते असणार. पुण्यातील पालिकेचे कर भरणा केंद्र सुट्टीच्या दिवशी सुरू राहणार. नागरिकांना मालमत्तांचा कर, पाणीपट्टी 31 मार्चपर्यंत भरण्याचं आवाहन. सकाळी 9:45 पासून रात्री 8 वाजेपर्यंत केंद्र सुरू राहणार. डोंबिवलीमध्ये मतदार याद्यांचं काम नाकारणाऱ्या 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल. मतदारांचं मॅपिंग करणं, अस्पष्ट छायाचित्रांची पडताळणी करणं आदी कामांसाठी केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती केली होती. एल्फिस्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे एमएमआरडीएकडून पुनर्वसन केलं जाणार. यासाठी एमएमआरडीएनं म्हाडाकडून घरं विकत घेतली. मात्र ही घरं बदलून देण्याची रहिवाशांची मागणी. म्हाडानं 12 रहिवाशांसाठी नवीन घरांचा शोध सुरू केला. मुंबई महापालिकेचे एमएमआरडीए आणि म्हाडाकडे तब्बल कोट्यवधींची मालमत्ता कराची थकबाकी अडकली. वारंवार डिमांड लेटर्स आणि नोटिसेस पाठवूनही गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वसुली रखडल्यानं पालिकेची तिजोरी संकटात. ठाणे आणि मुंबईतील 5,000 म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच निघणार. मुंबईतील 3,000 आणि ठाण्यामधील 2,000 घरांचा समावेश असणार. मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव आणि किमती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू. यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. राज्यभरात पिण्याच्या पाण्याचं काटेकोर नियोजन करण्याचे आदेश. संपूर्ण राज्यामध्ये पाणी टंचाईचं संकट निर्माण होण्याची दाट शक्यता. देशामध्ये उन्हाच्या कडाक्यानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका. 3 दिवसांपासून देशामध्ये अवकाळी पावसासह गारपीट सुरू. वीज कोसळून 9 जण ठार. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये शेतकऱ्यांचं नुकसान. मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसात तापमान वाढणार असल्याचा अंदाज. 23 आणि 24 तारखेला उष्ण वातावरणासाठीचा येलो अलर्ट. फेब्रुवारीमध्येच यंदा उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस. 11 गावांमधील 78 हेक्टरवरील रब्बी पिकांना फटका. ज्वारी, पालेभाज्या, फुलं पिकं, आंबा फळधारणा झडल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शासनानं तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जोरदार वाऱ्यामुळे मुंबईच्या कांदिवली वेस्ट लिंक रोड जवळ एक झाड कोसळलं. दुर्घटनेमध्ये 2 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलानं तत्काळ रस्ता मोकळा करून दिला. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये युरिया खताची तीव्र टंचाई. खेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा. गॅस टंचाईमुळे खत उत्पादनावर परिणाम. मुंबई मेट्रो 3 मधून प्रवास करताना मोबाईल नेटवर्क गायब होण्याची शक्यता. मेट्रो प्रशासनानं दूरसंचार पायाभूत सुविधा करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती. करारातील अटी पूर्ण न झाल्यानं सेवा समाप्त करण्याची शक्यता. पुणे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी नासा, इस्रोसह युरोपियन स्पेस सेंटरला भेट देणार. मागील वर्षी जिल्हा परिषदेकडून इस्रो आणि नासाला भेट देण्यासाठी विद्यार्थी गेले होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाची ओळख होण्यासाठी जिल्हा परिषदेकडून उपक्रम. पुण्यातील ससून रुग्णालयाशी संलग्न बीजे वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारनं स्वायत्तता नाकारली. ग्रँड मेडिकल आणि जे नागपूर मेडिकल कॉलेजला स्वायत्तता देण्यास राज्य सरकार अनुकूल. बीजे महाविद्यालयामध्ये दरवर्षी 1,600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुण्याच्या मुळशी तालुक्यामधल्या पिरंगुट गावामध्ये काळभैरवनाथ जोगेश्वरी मातेची यात्रा उत्साहात संपन्न. पारंपरिक वाद्याच्या तालावर देवीच्या काठी पालखीची गावातून छबिना मिरवणूक काढली. विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन.